नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, ही दृश्य आपण पाहतो आहोत. ही दृश्य आहेत अंतरवाली सराटी या ठिकाणचे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे अंतरवाली सराटी या ठिकाणी काल रात्री पोहोचले होते. मंडळी, मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे आणि त्यात लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे अंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचले. अंतरवाली सराटीच्या वेशीवर असलेलं म्हणजेच जालना, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि बीड या रस्त्यावर असलेलं वडीगोद्री या ठिकाणी ओबीसी भटक्या विमुक्त जातींचं आरक्षण बचाव आमरण उपोषण पार पडलं होतं. आता वडीगोद्री हे ठिकाण अंतरवालीपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि छत्रपती संभाजीनगर ते बीड रोडवरती हे गाव आहे. आणि या गावापासून पुढे गेल्यानंतर अंतरवाली सराटी हे गाव आहे. तर या संपूर्ण प्रकारामध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण पार पडलं ते गाव म्हणजे अंतरवाली सराटी आणि त्याच्या लागून असलेलं गाव म्हणजेच वडीगोद्री. आता या दोनही गावांवरनं ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण पार पडलं ते अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री अशा गावांमधनं ही उपोषणं किंवा ही आंदोलनं का होत आहेत यासाठी आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील मराठवाडा दौऱ्यामध्ये यामध्ये नेते मंडळी किंवा ओबीसींचे आंदोलक छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. त्याचबरोबर फडणवीसांचंही वारंवार त्यांनी नाव घेतलेलं आहे. ही सर्व नेते मंडळी या ठिकाणी अशा पद्धतीचे भांडणं लावण्याचं काम करतायत असं आता सांगितलं जात आहे. राजकीय हव्यासापोटी समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात येते आहे किंवा समाजामध्ये भांडणं लावली जात आहेत अशा आशयाचे वक्तव्य या दोनही समाजाकडनं सध्या केली जात आहेत. ओबीसींकडनंही केली जात आहेत आणि मराठा समाजाकडनंही केली जातात. तर मंडळी, ही जी दृश्य आहेत ही अंतरवाली सराटी या ठिकाणची ही दृश्य आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचा आता महाराष्ट्र आणि मराठवाडा दौरा सुरू आहे आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरतायत. आज 9 तारीख आहे. येणाऱ्या 13 तारखेपर्यंत सगळे सोयरे किंवा सरसकट आरक्षणावर तोडगा काढावा, अन्यथा 288 जागा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा या सरकारला उत्तर देऊ असं ते म्हणाले.